आपल्याकडे काय होतं की शिक्षण हे नोकरीसाठी असं म्हणून प्रामुख्याने पाहिलं जातं. शिक्षण उद्योजकतेसाठी म्हणून नाही पाहिलं जातं. आत्ताचा काळ हा ॲम्पलचा काळ आहे. म्हणजे इतकं प्रचंड अवेलेबल झालं आहे की आता उलटी परिस्थिती आहे की आता आपल्याला चॉईस शिकवायला हवं. आपण सायन्स मॅथ्स ह्यालाच महत्त्व देतो. भाषेला महत्त्व न दिल्यामुळे दोन्ही भाषा येणारे, 3 भाषा येणारे, त्याच्यावर प्रभुत्व असणारे, उत्तम बोलू शकणारे, उत्तम लिहू शकणारे, उत्तम तपासू शकणारे अशा माणसांची प्रचंड गरज आहे. ती वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे खूप स्कोप आहे. मराठी भाषेला तर खूप स्कोप आहे. हिंदी आम्हाला सगळ्यात मोठं वाटत होतं, पण हिंदीपेक्षा मराठीमधले लोक हे जास्त कन्झ्युम करतायत. याचं कारण अफोर्डेबिलिटी त्यांच्याकडे जास्त आहे. म्हणजे पटकीने सबस्क्रिप्शन करणं किंवा 200-250 रुपये काढून देणं हे मराठी माणसाला जितकं सहज सोपेपणे जमतं तसं बाहेरच्या मंडळींना नाही जमत. मी जे पाहतोय त्याच्यानुसार अल्गोरिदम प्रमाणे मला त्याच प्रकारचं कंटेंट मिळत राहणार आहे आणि तेच कंटेंट मी सातत्याने कन्झ्युम केल्यामुळे माझ्या मनामधलं जे विश्व आहे ते ऑलटुगेदर वेगळं आहे जे तुमच्या मनामधलं विश्व आहे. त्यामुळे तुम्ही एक वेगळं जीवन जगताय, मी एक वेगळं जीवन जगतोय. जे घडवलंय कुणी तुमच्या या पर्सनलाइज मीडिया. 2016च्या सुमारास नवीन सरकार आलं होतं. हे BJPचं. तेव्हा त्यांनी इन्क्युबेशनची कन्सेप्ट आणली. इन्क्युबेशन सेंटर्स विविध विद्यापीठांमध्ये की जिथे उद्योजकता शिकवली जाईल विद्यापीठांमध्ये. आणि परदेशात असतात अशा प्रकारचे. हे आपल्याकडे काय होतं की शिक्षण हे नोकरीसाठी असं म्हणून प्रामुख्याने पाहिलं जातं. शिक्षण उद्योजकतेसाठी म्हणून नाही पाहिलं जात. तर विद्यापीठांमध्ये अशी जागा पाहिजे किंवा मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे उद्योगाच्या संधी कुठल्या आहेत ते प्रयोग करणारे मला तिथे संधी मिळाली पाहिजे. मेंटर्स आले पाहिजे. त्यांनी त्या उद्योगातल्या लोकांनी जर प्रोत्साहन दिलं तर जर तुमच्यात उद्योजकीय गुण असतील तुम्ही त्यातल्या उद्योगाच्या संधी पण शोधू शकता आणि तिथेच तुम्ही तुमची संस्था इन्क्युबेट करा, रजिस्टर करा, तुम्हाला सपोर्ट मिळेल. आणि त्यानंतर ती सगळी सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल स्टेक असतो, इक्विटी असते त्या इन्क्युबेशन सेंटरची. आणि तुम्ही जर मोठे झालात स्वाभाविकपणे, म्हणजे स्टार्टअप आहे त्याला इन्क्युबेट केल्यानंतर जर तुम्ही मोठे झालात तर त्या इक्विटीचे पैसे तुम्ही आयदर विकून किंवा तसेच ठेवून तुम्ही फायदा मिळवू शकता त्या सेंटरला. अशा प्रकारची बेसिक इन्क्युबेशन सेंटरची कन्सेप्ट आहे. तर तसे अनुदानं द्यायला सुरुवात झाली होती. आणि आमचे एक मित्र होते, त्यांनी मला असंच तो फॉर्म दाखवला की तुझ्या ओळखीचं कोणी आहे का की जे हे सेंटर सुरू करेल वगैरे. तर मी आपलं पाहिलं. ते पाहत असताना माझ्या असं लक्षात आलं, अरे म्हटलं याच्यामध्ये मीडिया हे क्षेत्रच नाही आहे. बरं, मीडियाला कोणी उद्योगच समजत नाही. हां, तर ह्याला काय अर्थ आहे? तर तो म्हणाला की तिथे खाली अदर म्हणून आहे ना, तर आपण त्या अदर मध्ये करून पाहू. जर तुला अदर मध्ये मीडिया गेला नाही अदर म्हणून आहे तर आपण त्या अदर मध्ये अर्ज करू, बघूया काय होते. आणि म्हणून आम्ही तो अर्ज केला. आणि स्वाभाविक तिथे रिस्पॉन्स चांगला मिळाला. आम्हाला बोलवलं गेलं. मग कसं करणार, काय करणार या डिस्कशनमधनं त्यांनी सजेस्ट केलं की भोपाळला फक्त मीडियाची युनिव्हर्सिटी आहे, माखनलाल चतुर्वेदी युनिव्हर्सिटी. तिथे हे इन्क्युबेशन सेंटर तुम्ही सुरू करू शकता, त्यांना विचारा. मग तिथे आम्ही भेटलो, त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्यातून ते सेंटर सुरू करण्याचं मी ठरवलं. आणि मग काही दिवस मी तिथे जात होतो मीडियामधल्या उद्योजकीय प्रेरणा देण्याकरता. आणि त्याचा अभ्यास झाला की हे कसं पर्क्युलेट होतं. म्हणजे तुम्ही समजा 100 कोटी रुपये एखाद्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये इन्व्हेस्ट केले आणि त्या सेंटरने समजा काही 1000 लोकांना सांगितलं, तुमच्या कल्पना मागवल्या, तर त्या उद्योजकीय कल्पनांवरती तुम्ही काम करता. त्याच्यामुळे तुमचा सगळ्या बाजारपेठेचा अभ्यास सगळा होतो आणि तुम्ही ते अर्ज करता. ते अर्ज केल्यानंतर तुमचे समजा सिलेक्ट झाले काही जण, तर काही जणांना त्याचा बेनिफिट मिळतो. समजा 10 जण सिलेक्ट झाले पण 90 लोकांच्या डोक्यात त्या उद्योजकीय कल्पना गेलेल्या असतात. ते गप्प बसत नाहीत. आता त्यांचे नोकरीचा विषय संपलेला असताना आपण उद्योग करू असं घुसलेलं असतं. त्यामुळे काही ना काहीतरी धडपड करून ते
करतात, हे 10 जण आहेत, त्यांना कदाचित सपोर्ट म्हणून ते लवकर ग्रो होतील. पण त्यातही ते चांगला जर मेंटर मिळाला तर ते ग्रो करतात आणि एक सपोर्ट सिस्टीम उभी राहते, जी खूप गरज असते. आता उद्योजकीय म्हणजे आता विचार करायचा झाला, साधा छोटा उद्योग म्हटला तरी निगेटिव्हिटी इतकी ह्याच्यामधनं असते का, कारण यात सरळ सरळ 2 भाग आहेत भारतीय आपल्या ह्याच्यामध्ये, की ट्रॅडिशनली व्यापार उद्योग करणारे एक परंपरा आहे. त्याच्यामुळे तिथे घरामधनच बाळकडू मिळतं की नोकरी नाही करायची, आपल्यात नोकरी नाही करत, आपल्यात व्यवसाय करतात. त्यामुळे लहानपणापासून तसं घडवलं जातं. पण बहुतेक बाकीच्या सगळ्या ठिकाणी काय होतं की नोकरीसाठी म्हणून शिक्षण दिलं जातं. नोकरी नाही मिळाली तर फ्रस्ट्रेशन असतं आणि सरकारी नोकरी पहिली प्रायोरिटी, नंतर मग खाजगी नोकरी, आणि मग ते नोकरीसाठी धडपड केली जाते, त्यातनं अनेक प्रेरणा मारल्या जातात. तर तिथे नव्या पिढीतल्या मुलांमध्ये उद्योजकता निर्माण करता येऊ शकेल का? तर पारंपरिक पिढीतले लोक उद्योगात पडतातच, त्यांना प्रशिक्षण हा वेगळा भाग आहे. पण नव्या पिढीतल्या की ज्यांना कुठलेही बॅकग्राऊंड नाही, त्यांना उद्योजक कसं घडवता येईल याच्यासाठी म्हणून जे रिसर्च झालेले, ज्याचे संशोधन झाले, त्याच्यामध्ये ह्या लॅबोरेटरी लर्निंग प्रोसेसेस विकसित झाल्यात. की पहिल्यांदा तुम्हाला कुठलंही एक बिझनेसचं क्षेत्र म्हटलं तर त्याचं इंट्रोडक्शन दिली पाहिजे. त्या लॅबमध्ये तुम्हाला कळलं पाहिजे सगळ्या कन्सेप्ट काय आहेत, काय बिझनेस आहे तो. समजा इथे आपण हा इन्फ्लुएन्सर, युट्यूबचा बिझनेस म्हटलं तर काय आहे तो, हे कळलं तर मी निर्णय घेऊ शकतो ना. आधी निर्णय घेतला आणि मग मी पस्तावलो याच्यापेक्षा अभ्यासपूर्व निर्णय घेतला तर त्याच्यामधली दिशा मिळते, आणि ही दिशा देण्याचं काम त्या क्षेत्रातले अनुभवी लोकच करू शकतात. म्हणून मेंटॉर्स आणि याची स्टार्टअप वाले यांची गाठ खूप चांगली पडणं, त्यातनं सक्सेस मिळतात. तर अशा इन्क्युबेशन सेंटर्स उभी राहिली पाहिजे. तर तसं आम्ही तिथे मग मीडियामधले वेगवेगळे भाग काढले, वेगळे कोर्सेस डिझाईन केले, काही जणांना रजिस्टर करून घेतलं, मग त्यात काही जणांनी स्टुडिओ काढले, काहींनी एडिटिंग सेटअप टाकले, काहींनी कॅमेरा घेतले, काहींनी ऑडिओ चे स्टुडिओ केले वगैरे वगैरे. असे ते सगळे त्या क्षेत्रामधले अनेक उद्योग उभे राहण्यासाठीचे म्हणून प्रयत्न केले गेले. आता हे करत असतानाच एक अपॉर्च्युनिटी अशी आली की स्टोरीटेल म्हणून ऑडिओ बुक क्षेत्रातली खूप मोठी कंपनी आहे, जी स्वीडिश कंपनी आहे, स्वीडनमधली. तर योगेश दशरथ म्हणून इथनं कळंबसारख्या छोट्या गावातनं IIM होऊन युरोपमध्ये नोकरी करायला गेलेल्या तरुण मुलांनी जेव्हा काही कारणामुळे भारतात यायचं ठरवलं, तेव्हा त्याला तो पुस्तकांचा प्रेमी होता आणि स्टोरीटेल आपण भारतात आणू असा त्याला विश्वास होता. म्हणून त्याने तो डायरेक्ट अप्रोच झाला आणि त्याच्यावर विश्वास टाकून त्याने सांगितलं की ठीक आहे, तू सर्वे कर आणि प्रपोजल दे. त्याप्रमाणे तो सर्वे करायला आला होता. कोणीतरी माझं नाव सुचवलं, आमची गाठ झाली आणि पहिल्या भेटीतच मी त्याला म्हटलं की अरे, मराठीमध्ये ऑडिओ क्षेत्र चालू करणे खूप काम केलेलं आहे, तर त्या जे सगळ्या ऑडिओज आहेत त्या आमच्या फाउंटनचे कांतीबाई आहेत, त्यांच्याकडे आहेत, तर आपण त्यांना विचारू. मी फोन केला, लगेचच त्यांनी बोलवलं, आमची भेट झाली आणि इमिजिएटलीच तो सगळा जुना खजिना, ज्याच्यामध्ये पु ल देशपांड्यांपासून वपूंपर्यंत आणि सगळे वक्ते, राम शेवाळकरांपासून शिवाजीराव भोसल्यांपर्यंत वगैरे वगैरे, असे सगळा तो ऑडिओचा खजिना हा स्टोरीटेलसाठी उपलब्ध झाला. आणि त्याच्यामुळे एकदम ती चालना मिळाली. आणि त्यानंतर मग तो मला म्हणायला लागला की तू जॉईन होतोस का. माझं तिकडे भोपाळचं काम चालू होतं, मग ते करता करता मी थोडंफार काम करायला लागलो. मग त्याच्याच प्रोत्साहनामुळे मी स्वीडनला गेलो कॉन्फरन्सला, आणि तिथे पाहिलं आणि मी पुन्हा सगळं हे बदललं की हे अफाट जग आहे, त्याचा आपण विचारच केला नव्हता की ऑडिओ बुकचं जग किती मोठं असू शकतं. म्हणजे $2 बिलियन ती कंपनी आता 3 बिलियन झाली आहे.
तर $3 बिलियन स्टोरीटेल सारखी कंपनी ही फक्त स्टोरी, कथा या एका संकल्पनेवरती उभे राहते की जगभरातले लोक हे कथा ऐकणं पसंत करतात. त्या कथेमधनं एम्पॅथी तयार होते, कथा एकमेकांना सांगतात आणि त्याच्यामध्ये खूप मोठा बिझनेस आहे. तर केवळ कथा सांगणे या एका संकल्पनेतनं एवढा मोठा प्रचंड बिझनेस उभा राहू शकतो, जगभरच्या 28 देशांमध्ये जाऊ शकतो. टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्हाला कधीही कुठेही केव्हाही गोष्ट ऐकता येते. हे इतकं भन्नाट होतं आणि तिथे सगळ्या वेगवेगळ्या देशांमधून आलेले लोक हे कॉमन कथा बोलतायत. साधारणतः सगळ्या गोष्टी कॉमनली ज्या माहिती असतात, ठराविक पुस्तकं, ठराविक, हे कॉमनली सगळ्यांना माहिती आहे, त्याची आदान प्रदान होते, त्या पुस्तकांवर चर्चा होत आहे. ही पुस्तकं कशी पोचवायची याच्यासाठीचे सेशन्स घेतले जात आहेत, मार्केटिंग आणि याबद्दलचा हे सांगितलं जातोय. आणि मग कथा पोचवणं, कथा सांगणं, याच्यातनं किती व्यवसाय उभे राहू शकतात ह्याचा कधी विचारच केला नव्हता. इतकं प्रचंड मोठं जग खुलं झालं, उभं राहिलं. आणि जे माझ्या मूळ आवडीशी संलग्न होतं, कारण वाचनाच्या क्षेत्रामध्ये, पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये मी इतके दिवस काही ना काहीतरी करत आलो होतो. ह्या दोन्हीचा मिलाप झाला आणि मी त्या कॉन्फरन्समधनं येताना ठरवलं की आपण स्टोरीटेल बरोबर काम करायचं. आणि मग मी फुल टाइम पुढे स्टोरीटेल बरोबर 2017 पासून सातत्याने काम करतोय, अजूनही करतोय. त्याच्यामध्ये ऑडिबल नावाची कंपनी जी आहे अमेरिकन, ती जगामधली सगळ्यात नंबर 1 कंपनी आहे, ॲमेझॉनची. त्याच्या खालोखाल स्टोरीटेल आहे. तर स्टोरीटेलने असा हे घेतला होता की रिजनल जायचं आणि भारतीय भाषांमधनं पुस्तकं, ऑडिओ बुक्स तयार करायचे. आणि ऑडिबल हे इंग्रजीमधलं प्रामुख्याने होतं. त्याच्यामुळे मग रिजनल भाषांमधनं पुस्तकं तयार करण्याच्या दृष्टिकोनातनं हे सगळे एफर्ट सुरू झाले. आणि मराठीमधलं माझं प्रकाशन व्यवसायाशी संबंध असल्यामुळे मराठीतल्या ऑडिओ बुक्स बनवण्याची जबाबदारी माझ्यावरती आली. आणि तिथून ऑडिओ बुक्स निर्मितीचा आणि त्यातल्या सगळ्या बारकाव्यांचा आणि त्या व्यवसायाचा विचार सुरू झाला. आणि गेली काही वर्ष माझा त्याच्यावरतीच फोकस सगळं आहे की जिथे प्रकाशन, पुस्तकं ही आवडीची, पॅशनची गोष्ट, टेक्नॉलॉजी, नवी डिजिटल टेक्नॉलॉजी ही एकत्र आली. आणि या सगळ्याच्या प्रवासामधला हा जो आता लेटेस्ट भाग आहे डिजिटल तंत्रज्ञानाचा, की जो आता पुढे AI कडे जातो आहे, तर तिथपर्यंतचा असा सगळा प्रवास झाला. आणि एक नवीन माध्यम मिळालं ज्याच्यामध्ये अनेक संधी आपल्या कुणालाही या क्षेत्रात ज्यांना यायचंय त्यांच्यासाठी निर्माण झालेली आहे. तुमचा एक ऑडिओ बुक इथे तयार झालाय. प्रसाद मिरासदारांचा स्टोरीटेल पर्यंतचा प्रवास. बर, आता तुम्ही नेहमी इकोसिस्टीम तुमचा आवडीचा, म्हणजे त्याची ती ग्रास करता आणि म्हणून ते जास्त सिद्ध होतं आणि साध्य होतं. तर ऑडिओ बुक निर्मिती ह्या क्षेत्राची इकोसिस्टीम काय आहे ते आम्हाला सांगा. ओके. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की जे मला स्टोरीटेलमध्ये पहिल्यांदा कळलं, जेव्हा पहिल्या कॉन्फरन्समध्ये गेलो होतो, तेव्हा त्या कॉन्फरन्सचा विषय होता की कल्चर, संस्कृती. आणि प्रत्येक देशाची, प्रत्येक समाजाची एक संस्कृती असते. ती संस्कृती वर्षानुवर्षांच्या अनुभवातनं बनलेली असते. तर ती तुम्हाला व्यवसाय करताना समजून घेणं खूप गरजेचं असतं की आपली संस्कृती काय. म्हणजे मराठी संस्कृती म्हटल्यानंतर ज्या सगळ्या गोष्टी येतात, म्हणजे आपण भारतीय संस्कृती म्हटली तर आपण सगळे कॉमन काय आहे, तर रामायण, महाभारत आपल्या सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण एकमेकांशी शेअर करतो. ज्या आपल्या मूल्य व्यवस्था आहे त्यातल्या गोष्टी सांगून आपण म्हणतो की असं नाही, असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे. न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा बऱ्याचशा त्यातल्या गोष्टी येतात. तर एक कॉमन एक कल्चर तयार झालेलं असतं. आपल्या काही सेट कल्पना असतात जगण्याबद्दलच्या,
मग धर्माबद्दलच्या, रीतिरिवाजांबद्दलच्या, परंपरांबद्दलच्या, आणि त्या संस्कृतीचं तुम्ही पाईक होण्याची पात्रता आणण्यासाठी सगळे धडपड करत असतात. तर ती संस्कृती समजून घेतली पाहिजे. आणि ह्या संस्कृती वेगवेगळ्या असतात. पाश्चात्य संस्कृती वेगळी आहे, किंवा म्हणजे आता एखादे परदेशातलं कादंबरी वाचायची झाली तर त्याच्यामध्ये येणारी जी संस्कृती आहे ती संस्कृती ही बायबलचा प्रभाव असेल, किंवा इस्लामी प्रभाव असेल, किंवा आपल्याकडच्या भारतीय संस्कृतीचा प्रभाव असेल. ती माहिती असेल तर तुम्हाला ते त्यातल्या कथा आणि गोष्टी कळणार ना, नाहीतर रेफरन्सेस लागणार नाहीत. तर हे त्यामुळे कल्चर समजून घेणं हे सगळ्यात पहिली प्राथमिक गोष्ट आहे की ज्याच्यामधनं तुम्हाला त्या कल्चरमधली एकूण इकोसिस्टम काय आहे ते कळतं. आणि मग ती तुम्ही आता भारतीय बद्दल मर्यादित ठेवली समजा आपण विचार, तर मग त्यातही मराठी संस्कृती वेगळी आहे, तमिळ संस्कृती वेगळी आहे. तिथे इतिहासामध्ये घडलेल्या गेल्या 4-5 हजार वर्षांच्या इतिहासामधनं जे संघर्ष झाले, त्याच्यातनं जे काही शहाणपण तयार झालं, ज्याच्यातनं ज्या गोष्टी, कथा, कविता, कहाणी हे सगळं रचलं गेलं, त्यातनं तिथल्या लोकांची एक मानसिकता निर्माण झाली. त्या मानसिकतेतनं आपण खरेदी करत असतो, सण समारंभ साजरे करत असतो. कधी सोनं खरेदी करायचं, कधी आपण दिवाळी साजरी करायची, किंवा कधी मिठाई घ्यायची, कधी आनंद साजरा करायचा. संपूर्ण भारत जर पाहिला तर तो जगातलं एकमेव गोष्ट अशी आहे की जिथे 4 महिन्याचा पावसाळा आहे, कारण भौगोलिक परिस्थिती तशी आहे. बरोबर आहे. म्हणजे मान्सूनचे वारे येतात, हिमालयाला थडकतात आणि परत जातात, असं कुठंच घडत नाही. तर त्या 4 महिन्यामधल्या त्या पावसाळ्यामुळे ह्या संस्कृतीमध्ये वेगळी वैशिष्ट्य निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामधनं वेगवेगळे व्यवसाय तयार झालेले आहेत जे त्या शेतीवरती आधारित आहेत. खरीप रब्बीप्रमाणे आपले सण समारंभ पण साजरे होतात आणि त्याच्यानुसार तिथले इथे धनधान्य आलं की त्याच्यातनं काय खरेदी करायचं हे ठरतं. कृषी ॲग्रिकल्चर संस्कृती असल्यामुळे त्याच्यामधनं इथली सगळी इकॉनॉमी आणि हे सगळं चालतं. त्यामुळे कल्चर समजून घेणं ही पहिली प्राथमिक गोष्ट आहे की ज्याच्यामधनं व्यावसायिक, आर्थिक, व्यावहारिक इकोसिस्टीम तयार होते. ही इकोसिस्टीम जर तुम्हाला कळली तर तुमच्या लक्षात येऊ शकतं की आपल्या परिसरामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या भागामध्ये कोणत्या गोष्टी कधी खरेदी केल्या जातात, काय विकलं जाऊ शकतं आणि कुठल्या इमोशनल अपीलमुळे लोक खरेदी करतात, नेमकी मानसिकता काय आहे, त्याच्यावर आधारित मग तुम्ही जाहिराती केल्या, तुम्ही तशा प्रकारचा कंटेंट केला, त्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर ते यशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे इकोसिस्टीमचा अभ्यास करणं म्हणजे संस्कृतीचा अभ्यास करणं, कल्चरचा अभ्यास करणं, त्या भौगोलिक हे सगळं कनेक्टेड आहे. आपल्याला खूप सेपरेट शिकवलं जातं, पण भूगोल आहे म्हणून इतिहास आहे, इतिहास आहे म्हणून इथल्या सगळ्या कल्चर्स विकसित झालेले आहेत आणि नवीन विज्ञान तंत्रज्ञान जे काही येईल ते त्याला धरून ॲडॉप्ट होत जातं आणि त्या घुसळणीतनं आपण प्रगती करत, आणि त्यामुळे ती लिनियर नसते, ती चक्रीय असते प्रगती किंवा विकास हा सगळा. त्याच्यामुळे ते जर आपल्याला कळलं तर आपल्याला व्यवसाय करण्यासाठीची पार्श्वभूमी तयार होते. म्हणजे मला वाटतं की हे संस्कृतीचा आणि इकोसिस्टमचा अभ्यास हा फक्त ऑडिओ बुक या बिझनेस पुरता नाही, हा कुठल्याही व्यवसायाला टिकायचा असेल, सुरू करायचा असेल, चालवायचा असेल तर तो लागतोच. एक्झॅक्टली. तर आता ऑडिओ बुक हे नवीन तंत्रज्ञान आलंय, तर ते रुजवायचं असेल तर मग इथलं कल्चर काय सांगतं, तर भारतीय संस्कृतीमधलं कल्चर हे आहे की आपल्याकडे श्रुती आणि स्मृती म्हणजे सगळं जे काही आहे ते आपण श्रवण करूनच जतन केलेलं आहे किंवा ते स्मृतीत ठेवलेलं आहे आणि ते एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे दिलेलं आहे. आणि कथा, कीर्तन आणि या सगळ्या ह्याच्यामधनं हे सगळी कथा, पुराण वगैरे हे सगळं सांगत इथे रुजलेल्या आहेत गोष्टी. त्यामुळे ऐकणं आणि बोलणं ह्या दोन्ही गोष्टी इथे रुजलेल्याच आहेत. नव्याने काही सांगण्याची गरज नाही की तुम्ही ऐका म्हणून. गरज फक्त काय आहे की हे तंत्रज्ञान तुम्ही वापरा, त्यामुळे ते सोपपणाने तुम्ही ऐकू शकता. त्याच्यामुळे एकदा तो कल्चरचा अभ्यास झाला आणि एकदा हे लक्षात आलं की अरे
इथे आहेच आहेत ना सगळ्या गोष्टी. फक्त आपल्याला सांगायचं काय, तर ऐका हो ऐका. तुम्हाला कधीही कुठेही केव्हाही काही ऐकता येईल. त्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. हे ॲप फक्त डाउनलोड करा आणि ते मोबाईलवर तुम्ही प्रवासात वगैरे वगैरे कुठेही ऐकू शकता. ते तुम्हाला टी व्हीवरती वेळ काढावा लागतो, डोळ्याला ताण पडतो. या सगळ्यापेक्षा ऐकणं सोपं आहे. तुम्ही कुठेही ते कॅरी करू शकता वगैरे वगैरे. तर त्यामुळे हे सगळे अभ्यास झाल्यामुळे झालं काय, की अगदी सुरुवातीला आम्ही वर्तमानपत्रातनं आणि याच्यातनं खूप लेख लिहिले की कसं हे इथे या कल्चरमध्ये ऑलरेडी आपण ऐकण्यामध्ये श्रवण संस्कृती आहे आणि फक्त हे टेक्नॉलॉजी तुम्ही वापरणे तुमच्या मोबाईलवर हे फक्त डाउनलोड करण्याची गरज आहे. जिथे रिलेट झालं, असं कुठेही झालं नाही की स्टोरी टेल ही काहीतरी परदेशातनं आलेली गोष्ट आहे आणि आता तुम्ही घ्या. तर तो मोठा फरक माझ्या मते पडला इकोसिस्टीमचा अभ्यास करण्यामुळे, इकोसिस्टीम जाणून गेल्यामुळे. मग पुढचा भाग काय येतो की जेव्हा तुम्ही समजा एखादं प्रोडक्शन करताय, आता समजा ऑडिओ बुकचं उदाहरण, तर त्याच्यासाठी त्याला पूरक अशी इकोसिस्टीम डेव्हलप करावी लागते जाणीवपूर्वक, की तुम्हाला स्टुडिओ पाहिजेत, रेकॉर्डिंग म्हणजे ऑडिओसाठी लिहिणारे लेखक पाहिजेत, त्यानंतर ते रेकॉर्डिंग करायचं झालं तर व्हॉइसवर आर्टिस्ट पाहिजेत, ते करायचे झाले तर त्याच्यासाठी चांगले स्टुडिओ पाहिजेत, चांगले साऊंड इंजिनियर पाहिजेत, म्युझिक पाहिजे, म्युझिक देणारे पाहिजेत, आणि एकूण ही सगळी ऑडिओ बुक कन्सेप्ट काय ते समजून घेणारे पब्लिशर्स आणि त्या पद्धतीने इन्व्हेस्ट करू शकणारे, त्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणारे, मार्केटिंग, डिस्ट्रीब्युशन, ह्या सगळ्या क्षेत्रातली मंडळी पाहिजे. ह्यातनं एक इकोसिस्टीम डेव्हलप होते. म्हणजे आप्पा बळवंत चौकातच सगळे पुस्तकांची दुकानं का असतात किंवा तिथे सगळे का, त्याच्यातनं एक मार्केट तयार झालं की पुण्यातला कोणी माणूस पहिल्यांदा काय विचार करतो की आप्पा बळवंत चौकात आहे का बघा. तसं तर ती तिथली एक सिस्टीम डेव्हलप झाली. तशाच पद्धतीने आपल्याकडे सुद्धा ऐकण्याची जर परंपरा तयार करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टींनाही प्रोत्साहन द्यावं लागतं. मग ते करण्यासाठी आम्ही काय केलं की वेगवेगळ्या लोकांना कंटेंट डिस्ट्रीब्युशनशिप द्यायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही कंटेंट बनवा, आम्ही तो स्टोरी टेलवर डिस्ट्रीब्यूट करू, किंवा तुम्ही डिस्ट्रीब्यूट पण डायरेक्ट करू शकता, आणि त्यांना पब्लिशर म्हणून किंवा म्हणून प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली, ज्याच्यातनं अनेक ऑडिओ बुक बनवणारे आणि पब्लिशर्स तयार झाले की जे आता स्टोरी टेलवर ऑडिओ बुक्स टाकतायत. आणि ही प्रोसेस सातत्याने चालू आहे. मग तिथे आता मार्केट होत आहे, मिळत आहे, वाढत आहे म्हटल्यानंतर, विशेषतः कोरोनामध्ये हे मार्केट खूप वाढलं ऑडिओचं, पण ते वाढत आहे म्हटल्यानंतर बाकीचे काही प्लेयर्स आले. मग कुकू FM आहे, किंवा पॉकेट FM आहे, किंवा अनेक अशा ऑडिबलनी पण मराठीमध्ये सुरू केलं. तर अशा अनेक ॲप्स आणि हे तयार व्हायला लागले. त्याच्यामधनं एक मार्केट हे तयार झालं की अरे हे नाही ते चांगलं आहे, ते नाही हे चांगलं आहे करत ते मग लोकांना ऐकण्याची सवय झाली. या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन तुमचं एक बाजारपेठ जे तयार होणं म्हणतात, ती बाजारपेठ ही तयार होते. त्याला इकोसिस्टीम म्हणता येऊ शकेल, आणि ते उभे करण्यावरती आपण भर दिला पाहिजे. साधं युट्यूबचं आपण गृहीत धरा की युट्यूब जेव्हा पहिल्यांदा आलं, हे 8-9च्या सुमारास असताना ज्या वेळेला राजश्री बरोबर काहीतरी करार केला होता आणि त्यांचा माणूस युट्यूब काय आहे ते सांगत होता प्रोड्युसर्सना, तेव्हा एका मीटिंगला मी गेलो होतो. तर त्यावेळेला आम्हाला कळतच नव्हतं हे काय नवीन प्रकरण आहे, कारण तेव्हा स्मार्टफोन नव्हते, तेव्हा या प्रकारची इकोसिस्टीम नव्हती. पण पुढे तर ते कळलं की अरे हा केवढा मोठा बिझनेस आहे, आणि तो पुढे इतका मोठा झाला की आज जगातलं नंबर 1 प्लॅटफॉर्म कुठला म्हटला तर युट्यूब आहे. युट्यूबवरती पॉडकास्ट ऐकले जातात, युट्यूबवरती फक्त लोक पाहत नाहीत, ऐकतात जास्त. तर हे सगळी त्यांनी सिस्टीम डेव्हलप केली, इन्व्हेस्टमेंट केले, स्टुडिओज बांधले, स्टुडिओज देण्याकरता लोकांना देण्याकरता प्रोत्साहन दिलं. आजही समजा तुम्ही हे आता यूट्यूब चॅनल चालवत असेल तर त्या सगळ्यांकडनं सतत गायडन्स असतो, त्यांचे जे काही अल्गोरिदम असतं त्याच्याबद्दलची माहिती दिली जाते, पर्सनलाइज जे लोक असतात त्यांना प्रोत्साहन दिलं जातं.
हे सगळ्या गोष्टी ह्या इकोसिस्टम डेव्हलप करण्यासाठी म्हणून केल्या जातात, जाणीवपूर्वक तयार केल्या जातात, त्यातनं व्यवसाय वाढत जातात. तर ह्या फॅसिलिटीज ह्या उभ्या राहायला पाहिजेत. म्हणजे आज जर एखाद्याला समजा ऑडिओ बुक क्षेत्रामध्येच यायचं झालं किंवा तर हे पहिली स्टेप काय आहे, मला या फील्डमध्ये जायचंय समजा, तर मला पहिलं कुठेतरी अशी जागा पाहिजे की जिथे मला हे संपूर्ण क्षेत्र, ही सगळी इंडस्ट्री काय आहे हे कुणीतरी समजावून सांगेल. बरोबर. हे ट्रेनिंग पाहिजे, जितकं मिनिमम असेल तेवढं बरं. मग हे लॅबोरेटरी लर्निंग स्टाईल काहीतरी ट्रेनिंग पाहिजे. हे ट्रेनिंग झाल्यानंतर काय पाहिजे, तर आता मी ठरवलंय की बाबा त्याच्यातनं मला असं वाटतं की मी स्टुडिओ काढू, तर मग मला स्टुडिओ काढण्यासाठी मदत करणारे कोणतरी मेंटर पाहिजे. बरोबर. की जो त्याच्या अनुभवावरती आधारित त्याला सगळं उभं करून देईल. मग त्या स्टुडिओसाठी फायनान्स करणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजना असल्या पाहिजेत. त्यानंतर पुढे बाजारपेठ आहे, मार्केट आहे. मग त्यांनी सर्वे वगैरे करून कशा पद्धतीने बाजारपेठ उभी करावी, त्याला एक सतत फ्लो कामाचा मिळू शकेल यासाठीची जर यंत्रणा असेल, त्यासाठी मदत करणारे लोक असतील, एजंट्स असतील, तर त्याला एक तो कामाचा फ्लो मिळू शकेल की ज्याच्यामध्ये बाजारपेठेमध्ये रिसर्च आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुद्धा मदत मिळायला पाहिजे, असं मिळायला पाहिजेत ना. अशी कुठला तरी जागा पाहिजे की जिथे त्याने रजिस्टर केल्यानंतर याला हे ट्रेनिंग मिळेल, मेंटरशिप मिळेल, त्याला गायडन्स मिळेल आणि तो उभा राहीपर्यंत जो पहिला जेस्टेशन पिरियड असतो तिथपर्यंत त्याला सपोर्ट सिस्टीम मिळेल, सल्ला मिळेल, तेव्हा तो उभा राहील. टेक्नॉलॉजी खूप वेगाने बदलत असते, त्यामुळे त्या बदलाप्रमाणे पण बदलता आलं पाहिजे. तर तो त्याचा आत्मविश्वास वाढेल, नव्या गोष्टींना सपोर्ट मिळेल. या प्रकारचे जर इकोसिस्टम आपल्याला डेव्हलप करता आली तर उद्योजक उभे राहतील. एक अशी शंका पण येते बरं का बऱ्याचदा की याच्यात काय 1-2 जणांना फक्त या क्षेत्रामध्ये वाव आहे, म्हणजे एका जिल्ह्यामधल्या 2 लोकांनी याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, तर उरलेली लोक त्यात काय करणार. म्हणजे मराठी भाषा एकतर आणि त्यात पुन्हा असं काहीतरी नवीन माध्यम, त्यात एकाने काम केलं तरी सुद्धा संपूर्ण जगापर्यंत ते पोहोचणार आहे. मग ह्याच्यामध्ये व्यावसायिक संधी कुठे आहेत किंवा ह्या व्यवसायात कसा माणूस टिकणार किंवा शिरणार. नाही, आता आपण उदाहरण म्हणून घेऊ की मराठी भाषा म्हणून आपण या सगळ्याबद्दलच बोलतो आहोत. तर मराठी भाषेमध्ये मुळात ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट किंवा अशा प्रकारची कंटेंट निर्मिती चालेल का, असा प्रश्न जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा पडत होता की कोण ऐकणार आहे, इथे कुठे मराठी कोण ऐकतं किंवा काय हे करतं वगैरे. पण प्रत्यक्षात उलट काय झालं की ते अवेलेबलच नव्हतं म्हणून लोक ऐकत नव्हते. पण जेव्हा अवेलेबल झालं तेव्हा लोक ऐकायला लागले. परदेशातले सुद्धा लोक मराठी ऐकण्यासाठी स्टोरीटेल वापरतात. याचं कारण असं की आपल्या मातृभाषेमधनं कुणालाही ती इतकी इमोशनल असते की त्यातनं जे ऐकलं जातं, पाहिलं जातं, त्याचा प्रभाव हा सगळ्यात जास्त असतो. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं की जे मोठमोठे उद्योग असतात त्या उद्योगांचा हा आग्रह असतो की आमच्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत त्या लोकल लँग्वेजमध्ये मिळाल्या पाहिजेत, स्थानिक लँग्वेजमध्ये गेल्या पाहिजेत. मग स्थानिक लँग्वेजमध्ये जर मला जाहिराती करायची असतील तर त्या जाहिरातींसाठी जी जागा आहे ती म्हणजे वर्तमानपत्र आहे, मालिका आहेत, मग TV मालिका आहेत किंवा रेडिओ आहे किंवा आपण आता हे डिजिटल मीडिया म्हणून सोशल मीडिया आहे. तर त्याच्यामध्ये मला जाहिराती जर करायची असतील तर तशा प्रकारचं कंटेंट असलं पाहिजे की जो कंटेंट लोक कन्झ्युम करतील. आपण म्हणजे हा जर व्यवसाय कुठलाही समजून घ्यायचा असेल मीडियामधला सगळ्यात मोठा, तर हा सरळ व्यवसाय नाहीये, तो इनडायरेक्ट व्यवसाय. म्हणजे सरळ व्यवसाय काय असतो की बाबा एक रॉ मटेरियल घेतलं, त्याच्यावरती प्रोसेस केलं, एक वस्तू बनवली, त्या वस्तूवर प्रॉफिट लावला आणि त्याच्यानंतर ती समजा 20 रुपयाची वस्तू असेल, प्रोसेस करून 100 रुपयाची झाली, मी ती 200ला विकली. मग ती पर्सेंटेज काय असेल डिस्ट्रीब्युशनचं ते. कुठल्याच माध्यमामध्ये तुम्हाला जे कंटेंट मिळतं ते फुकट मिळतं. वर्तमानपत्राची कागदाची किंमत ही त्याच्या किमतीपेक्षा जास्त असेल किंवा टीव्हीवरती सुद्धा तुम्ही फुकट पाहता, सोशल मीडियामध्ये तुम्ही फुकट पाहता.
मग ह्याचे पैसे कोण देतं? तर आपण इनडायरेक्ट ते पैसे देत असतो. कारण या सगळ्या कंटेंट मधल्या जाहिरातींमधनं जे सबकॉन्शियस मध्ये जातं, त्यातनं आपण जी खरेदी करतो ती खरेदी ही ह्याला आपणच सबस्क्राईब करत असतो. बरोबर. म्हणून यात 2 प्रकार असतात. एक असतो तो फ्री कंटेंट प्लॅटफॉर्म्स आणि दुसरा प्रकार असतो सबस्क्रिप्शनने केलेला प्लॅटफॉर्म, जिथे जाहिराती नाही आहेत. जाहिराती नाही आहेत तिथे तुम्ही तुमच्या चॉईसने सबस्क्रिप्शन भरता आणि तिथले सिलेक्टेड गोष्टी घेता आणि फुकटमध्ये जे आहे ते जे त्यांना पाहिजे ते आपण कन्झ्युम करत राहतो. आपल्याकडे हे फुकट कन्झम्पशन करण्याचं इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे की आपल्याला कळतच नाही की आपला वेळ पण आपण वाया घालवतोय आणि आपण जाहिरातींच्या माध्यमांमधनं आपण नकळत त्याच्या सगळ्याचे पैसे भरतोय. बरोबर. हेच जर आपल्याला म्हणजे आता काय झालंय की पूर्वीपेक्षा आता सगळ्यात मोठा बदल घडतोय तर म्हणजे जेव्हा आपण असं म्हणूया की सुरुवात झाली, हे ग्रंथमूळ वगैरे झालं, तेव्हा लोकांपर्यंत पुस्तकं पोहोचवण्याची गरज होती. कारण स्केरसिटी होती, कुठली यंत्रणा नव्हती पुस्तकं पोहोचवण्याची. पण आता काय झालंय, आताचा काळ हा ॲम्पलचा काळ आहे. म्हणजे इतकं प्रचंड अवेलेबल झालंय की आता उलटी परिस्थिती आहे की आता आपल्याला चॉईस शिकवायला हवा. म्हणजे तुमच्या आयुष्यामधला जो वेळ आहे तो वेळ तुम्ही कुठे दवडताय, तुम्ही काय चॉईस करताय आणि तुम्ही जे चॉईस करताय त्याच्यानुसार तुमचं विश्व बदलतंय किंवा विश्व घडतंय हे मुलांना समजावून सांगायला पाहिजे. आज सोशल मीडिया हा म्हणजे आता हे माध्यमाच्या क्षेत्रात मी काम करतो म्हणून थेटपणे सांगू शकतो की जेव्हा प्रिंट मीडिया होता किंवा टेलिव्हिजन मीडिया आला तेव्हा हे मास मीडिया होते, ब्रॉडकास्ट मीडिया होते. तिथे ब्रॉडकास्ट करावं लागायचं ठराविक वेळेला, ठराविक ह्या पद्धतीने, आणि त्याच्यासाठीचं कंटेंट बनवावं लागेल. पण आता जो डिजिटल मीडिया आहे त्याच्यामध्ये मोठा फरक काय आहे तर तो पर्सनलाइज मीडिया आहे. तुमच्या प्रत्येकाच्या, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जे आता पाहताय ते आणि माझ्या मोबाईलमध्ये मी पाहतोय ते वेगळं आहे. बरोबर. मी जे पाहतोय त्याच्यानुसार अल्गोरिदम प्रमाणे मला ते त्याच प्रकारचं कंटेंट मिळत राहणार आहे आणि तेच कंटेंट मी सातत्याने कन्झ्युम केल्यामुळे माझ्या मनामधलं जे विश्व आहे ते ऑलटुगेदर वेगळं आहे जे तुमच्या मनामधलं विश्व आहे ते. त्यामुळे तुम्ही एक वेगळं जीवन जगताय, मी एक वेगळं जीवन जगतोय, जे घडवलंय कोणी तर तुमच्या या पर्सनलाइज मीडियाने. आता हे जर आपल्याला लक्षात आलं तर मग काय केलं पाहिजे तर आपण आपले चॉईसेस काय याच्याबद्दल जागरूक राहायला पाहिजे आणि मी ज्याच्यावर क्लिक करणार आहे त्याच्यानुसार माझं जीवन घडणार असल्यामुळे मी जाहिरातींनी इनडायरेक्ट त्यांच्या मनाप्रमाणे माझं जीवन करण्यापेक्षा मी सबस्क्राईब करेन एखादी चांगली गोष्ट आणि त्या सबस्क्रिप्शन मधनं मी माझं म्हणजे मला चॉईस मिळेल, जे उत्तम असेल, जे चांगलं असेल त्याची किंमत मी द्यायला तयार आहे. पण माझा चॉईस हा सर्वोत्तमच असला पाहिजे. मी या टाइमपास कंटेंटकडे जाणार नाही, मी सर्वोत्तम कंटेंटकडे जाईन आणि माझं जीवन घडवेन. हे जर मी म्हणून पुस्तकं महत्वाची ठरतात, म्हणून ती निवड महत्वाची ठरतात, म्हणून छंद वाचनाच्या मध्ये शरद जोशी जे बोलले ते महत्वाचं ठरतं. तुमची दिशा जर पक्की असेल, तुमचं ध्येय जर पक्का असेल तर तुम्ही तसे चॉईसेस करत जाणार ना. आता ही साक्षरता, ही जाणीवा ही डेव्हलप करण्याची खूप मोठी गरज आहे. मला असं वाटतं की तुमच्या ह्या सगळ्या बोलण्याची आणि ह्या सगळ्या प्रवासाची गोळाबेरीज अशी होती की ऑडिओ बुक्सच्या संदर्भात एक्स्पेशली की ऐकण्याची संस्कृती आपल्याकडे आहे, परंपरा आहे आणि काय ऐकावं ह्याची एक मोठा स्पेक्ट्रम आहे. लोक काय ऐकतायत त्याचा. तर ज्याला कोणाला यामध्ये व्यवसाय करायचा आहे त्यांनी तो स्पेक्ट्रम समजून घेतला तर तेवढे सगळे स्पेक्ट्रम्स हे त्या व्यवसायाच्या संधी आहेत निश्चितपणे. आणि प्रत्येकाने जर त्यातला एक निवडला आणि त्याच्यामध्ये स्वतःचं प्रोडक्शनचं तंत्र हा महत्त्वाचा भाग आहेच, पण तो शिकून येण्यातला भाग आहे. पण व्यवसायामध्ये आपल्याला जर स्थिर स्थावर व्हायचं असेल तर हे जर कॅच करता आलं आणि त्याच्यामध्ये असलेला पुस्तकांचा अभ्यास, त्याच्यामध्ये ऑलरेडी कुणीतरी काहीतरी क्रिएट केलं आहे किंवा नवीन क्रिएट करण्याची क्षमता असलेला जो काही एक ग्रुप आहे त्यांना अप्रोच झाले आणि हे आवडतंय बरं का लोकांना किंवा हे आवडवायचं आहे, हे चांगलं आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही काही निर्मिती करता का,
ते जर सगळं शोधलं, ते जमा केलं आणि त्याचं प्रोडक्शन चांगल्या क्वालिटीचं केलं, तर त्यांचे असे स्वतंत्र व्यवसाय निर्माण होऊ शकतात. हा, यात आपण आता स्पष्ट बोलू ना की प्रोसेस प्रमाणे कशा होतात. एक पहिला भाग आहे की ऑडिओ बुक साठी लिखाण करणं. बरोबर. म्हणजे ज्याप्रमाणे नाटक असतं त्याप्रमाणे ऑडिओ ड्रामाज पण असतात, त्याप्रमाणे भाषणं असतात, हा. त्याप्रमाणे ऑडिओसाठी म्हणून स्वतंत्ररित्या तुम्हाला पॉडकास्टसाठी लिहून पॉडकास्ट करता येऊ शकतात किंवा मुलाखती वगैरे घेता येऊ शकतात. आता ह्याचं ट्रेनिंग किंवा ह्याचं लिखाण हा एक भाग झाला. तुम्ही नॅरेटर म्हणून, अँकर म्हणून तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा व्हॉइस ओव्हर वरती कसं काम करायचं, आपल्या आवाजाचाच भांडवल म्हणून कसा उपयोग करायचा आणि त्यातनं कसं श्रीमंत व्हायचं किंवा त्यातनं पैसे मिळवता येऊ शकतात. तर व्हॉइस हेच साधन धरून मी जर उद्योग करायला लागलो तर त्याच्यामधनं सक्सेसफुल झालेले कितीतरी लोक आहेत. बरोबर. म्हणजे अमीन सयानीपासून ते शशीतल असेल किंवा तुम्ही म्हणजे सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे की केवळ आवाजाच्या अभिनयावरती किंवा त्याचा वापर करून सगळ्यात सक्सेसफुल झालेला अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन. त्याच्यामुळे म्हणजे त्यातनं आता तुमच्या डोळ्यासमोर येतील अनेक व्हॉइसर आर्टिस्ट येतील. तर व्हॉइस ऍक्टिंग हा एक संपूर्ण वेगळा काय ज्याला व्यवसायाची संधी आहे तर ती तुम्ही शिकू शकता आणि तशा प्रकारचे कोर्सेस आपण अमृतमार्फत पण घेऊ शकतो. त्यानंतरचा पुढचा भाग आहे हे रेकॉर्डिंग करण्यासाठी रेकॉर्डिंगची जागा पाहिजे. मग रेकॉर्डिंग स्टुडिओज आता उभे करता येऊ शकतात. नवीन सॉफ्टवेअर्स आलेली आहेत की ज्याच्यामुळे खूप खर्च न करता तुम्हाला चांगला ऑडिओ स्टुडिओ पण उभा करता येऊ शकतो. तिथे तुम्ही पुस्तकं, छापील पुस्तकं प्रकाशित झालेली तुम्ही वाचू शकता आणि ती स्टोरीटेल सारख्या प्लॅटफॉर्मवरनं उपलब्ध करून घेऊ शकता की ज्याच्यामधनं एक स्ट्रीम, पैशांची स्ट्रीम उभी राहू शकते. कारण हे संपणारी गोष्ट नाहीये, कायम राहणारी गोष्ट आहे. त्यामुळे आज समजा 10,000 रुपये खर्च करून मी पुस्तक टाकलं तर वर्षाला 1,000 रुपये मिळत राहिले तरी सुद्धा ते बँकेत डिपॉझिट ठेवल्यासारखं आहे. त्यामुळे तो व्यवसाय आपण करू शकतो. त्यानंतर अनेक रेकॉर्डिंगमध्ये तर गाण्यांपासून ते पुस्तकांपर्यंत आणि भाषणांपासून पॉडकास्टपर्यंत सर्व गोष्टी तुम्ही रेकॉर्डिंगचे रेंट म्हणून तो व्यवसायाची संधी आहे की हे तुम्ही भाड्याने देऊ शकता. त्यानंतरचा पुढचा जो भाग ऑडिओच्या क्षेत्रामध्ये आहे तो डिस्ट्रीब्युशनचा आहे. तुम्ही हे सगळे जे ऑडिओ बुक्स किंवा हे बनवता त्याचे प्लॅटफॉर्मच्या एजन्सीज घेऊन किंवा तिथे तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता आणि ही सर्व्हिस देऊ शकता. जाहिराती हा एक मोठं फील्ड त्याच्यामध्ये आहे. आता सगळ्यात गाजत आहे ते म्हणजे पॉडकास्टचं गाजत आहे. आता युट्यूब पॉडकास्ट किंवा व्हिडिओ पॉडकास्ट पेक्षाही पॉडकास्ट मुळातच शब्द ऑडिओवरनं आलेला आहे. कारण आयपॉडवरनं पॉडकास्ट शब्द आला आणि त्याच्यातनं आता हे ब्रॉडकास्ट होतं म्हणून ते पॉडकास्ट आहे. पण पॉडकास्टची आता क्रेज झाल्यासारखी झाली. त्यामुळे किती संधी आहेत की अगदी छोट्या दुकान असेल तिथपासून ते मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी असेल त्या सगळ्यांपर्यंत आपलं जे काही वस्तू असेल, सेवा असेल किंवा आपलं जे काही म्हणणं असेल ते पोहोचवण्यासाठी म्हणून तुम्हाला पॉडकास्ट करण्याची गरज आहे. तर तुम्ही त्याच्यामधले उत्तम पॉडकास्ट क्रिएटर जर झालात तर निश्चितपणे ती संधी आहे आणि ते स्थानिक भाषेमध्ये सगळ्यात जास्त आहे. याचं कारण इंग्रजी समजू शकणारी मंडळी खूप कमी आहेत. मराठीमध्ये महाराष्ट्रात बोलायचं झालं तर हिंदी मधले लोक मर्यादित असणार आहेत. पण मराठी भाषिक हे खूप मोठ्या प्रमाणावर असेल. त्यामुळे तिथल्या स्थानिक कुठल्याही व्यवसायाला मराठी भाषेमधनच हे सगळं करावं लागणार. आणि हे महत्वाचं आहे ना की लोक ऐकत नाहीयेत या भाषेतला असं म्हणलं जातं कारण तसं उपलब्धच नाहीये. जसं उपलब्ध होईल तसं लोक ऐकतात. आता नाही का ऐकत आहेत, आता सगळे युट्यूब वरती बघत असतात, पॉडकास्ट ऐकत असतात. किती पॉडकास्ट तयार झाले, पॉडकास्टच तयार झाले आणि हे गेल्या 3-4-5 वर्षामधली फक्त हे आहे. त्यामुळे ही जी ग्रोथ आहे ते एक्सपोनेन्शियल आहे. दुसरा भाग महत्वाचा आता नवीन जो येतोय AI तंत्रज्ञानामुळे त्याच्यामध्ये लिंग्विस्ट किंवा ज्यांचं भाषेवरती प्रभुत्व आहे त्यांना खूप महत्व येणार आहे. कारण साधं तुम्ही बघा की आता हा व्हिडिओ आहे युट्यूब, ते तुम्ही ट्रान्सलेशनला टाकलात तर त्याच्यावरती जे ऑटो ट्रान्सलेट करून येतं त्याच्यात अनेक चुका असतात.
आता ह्या चुका दुरुस्त कोण करू शकतो तर माणूस करू शकतो. भाषेत. म्हणजे ज्याचे भाषेवरती प्रभुत्व आहे तोच ह्या चुका दुरुस्त करणार. हम्म. पुढे ते मशीन लर्न करत जाईल, दॅट इज अ डिफरंट थिंग. पण त्या चुका दुरुस्त करण्याकरता म्हणून आणि त्या योग्य आहे की नाही हे तपासण्याकरता म्हणून लिंग्विस्टची गरज भासणार आहे. आणि त्याचा परिणाम असा आहे की कधी नव्हे ते तुम्ही आता पहा, मॅचेस असतात, मराठीमध्ये कॉमेंट्री होते. तुम्ही कुठलंही मालिका घ्या, त्याच्यामध्ये ऑप्शन असू शकतो इंग्रजीमधनं चाललेली कुठली तरी कोणत्या तरी वेगळ्याच भाषेमधली जगातल्या मालिका असते आणि ती आपण हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये पाहतो, सबटायटल्स असतात. आता हे सगळं भाषेच्याच व्यवसाय आहेत ना, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इतका प्रचंड स्कोप आहे की माणसं मिळत नाही येत आता. कारण मधल्या काळातल्या शिक्षणाच्या याच्यामुळे भाषेकडे किती झालं तरी दुर्लक्ष झालंय. आपण सायन्स मॅथ्स ह्यालाच महत्व देतो, भाषेला महत्व न दिल्यामुळे दोन्ही भाषा येणारे, 3 भाषा येणारे, त्याच्यावर प्रभुत्व असणारे, उत्तम बोलू शकणारे, उत्तम लिहू शकणारे, उत्तम तपासू शकणारे अशा माणसांची प्रचंड गरज आहे, ती वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे खूप स्कोप आहे मराठी भाषेला, तर खूप स्कोप आहे. याचं कारण आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र हा भारतामधला हा औद्योगिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि पुढे असलेला देश आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या एवढ्या चौकोनात 4 कोटी लोक राहतात. हे सगळे मराठी भाषिक लोक हे भारतातले सगळ्यात जास्त क्रयशक्ती असणारे आणि खरेदी करणारे लोक आहेत. आता त्यांनी केलेल्या खरेदीवरती किंवा ते ज्या जाहिराती पाहतात, ते ज्या मालिका पाहतात, त्याच्यामधनं ही सगळी चॅनल्स चालतात. मराठी न्यूज, मराठी चॅनल्स या सगळ्यांना डिमांड आहे, जाहिराती मिळतात. याचं कारण आपण हे कन्झ्युम करतोय, फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही. त्यावेळी मराठी भाषा किंवा मराठी भाषिकांना उद्योगाच्या ह्या इतर कुठल्याही पेक्षा जास्त संधी आहेत. म्हणजे आता स्टोरी टेलचंच उदाहरण द्यायचं झालं तर हिंदी आम्हाला सगळ्यात मोठं वाटत होतं, पण हिंदीपेक्षा मराठीमधले लोक हे जास्त कन्झ्युम करतायत. याचं कारण अफोर्डेबिलिटी त्यांच्याकडे जास्त आहे. म्हणजे पटकीने सबस्क्रिप्शन करणं किंवा 200-250 रुपये काढून देणं हे मराठी माणसाला जितकं सहज सोपेपणाने जमतं तसं बाहेरच्या मंडळींना नाही जमत. आपल्याला वाटतं, पण आपण पुणे मुंबई सारख्या भागात म्हणजे अतिशय डेव्हलप भागात राहतो की जिथे पैसे आपल्याला भरपूर मिळतात. तुम्ही भारत फिरला तर तुमच्या लक्षात येईल की किती गरिबी आहे. तर हे प्रिव्हिलेज आहोत आपण तशा अर्थाने. हो, व्यवसाय करण्याची संधी आहे हे लक्षात येण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की नुसतं तुमचा प्रवास हे सुद्धा एक प्रशिक्षण झालं सगळ्यांसाठीचं. आणि त्याच्यामध्ये माध्यमांपासून सुरुवात झाली, त्याच्यामध्ये व्यवसायापर्यंत आपण गेलो, व्यावसायिकतेकडे गेलो आणि त्याच्यामध्ये लागणारे सगळे पदर आपण बघितले. आणि ऑडिओ बुक्स ह्याला खूप जास्त स्कोप आहे, मराठीमध्ये जास्त संधी आहेत आणि प्रत्येकाने त्याच्यातला आपल्या आवडीचा छोटा भाग निवडला तरी तो व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने स्थिरस्थावर होऊ शकतो. अशा संधी इथे आहेत असं लक्षात आलं आहे. खूपच छान चर्चा झाली सर आणि आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटतंय. अमृतनी जर याची मदत घेतली तर अमृतच्या माध्यमातून जास्तीत जास्त व्यावसायिक आपण या क्षेत्रामध्ये उभे करू शकू असं पण मला वाटतंय. हो, नक्कीच. कसं आहे, आता या सगळ्या प्रवासामधनं माझी स्वतःची कमिटमेंट म्हणून अशी झाली की या क्षेत्रामध्ये जे कोणी येऊ इच्छितात माध्यमातल्या कुठल्याही क्षेत्रात आणि ऑडिओ बुकमध्ये तर विशेषतः, त्या सगळ्यांना सपोर्ट करण्यासाठी, ट्रेनिंग देण्यासाठी, मेंटरिंग करण्यासाठी आम्ही नेहमीच उपलब्ध असू. आतापर्यंत करत आलोच आहोत. आणि आता तर विशेषतः जर अमृत सारख्या योजना असतील जिथे या सर्व मंडळींनी समजा ॲप्लिकेशन केलं तर नक्की ट्रेनिंगचा भाग असेल आणि मेंटरिंगचा भाग असेल, तो आम्ही निश्चितपणे करू हे नक्की सांगतो. कारण या जसं मगाशी म्हटलं तसं की इकोसिस्टीम डेव्हलप व्हायला पाहिजे आणि या इकोसिस्टीम मधला आपण एक महत्त्वाचा भाग करायला नेहमीच तयार आहोत आणि त्यांनी सगळ्यांनी त्या इकोसिस्टीमचा भाग व्हावा असं आवाहन आपण करूया आणि आपण आज थांबूया. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.